काय मग कळलं का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? नाही, इतक्यात नाही. मागच्या वेळी बहुमताअभावी सगळंच अडलं होतं आणि आता इतकं दणदणीत खणखणीत बहुमत मिळालंय की पुन्हा फिरून तोच प्रश्न निर्माण झालाय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरत असलं तरी अजून बऱ्याच गोष्टी घडतायत बरं का. त्याच घेऊन आलोय आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आणि पवार फॅमिलीत उभी फूट पडली. लोकसभा आणि आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पवार फॅमिलीतलं राजकीय वॉर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पण अजितदादांचं कुटुंब वगळता इतर पवार कुटुंबीय शरद पवारांच्याच बाजूनं उभं राहिलं. अजितदादांचे पुतणे युगेंद्र तर त्यांच्या विरोधात उमेदवार होते, तर दुसरे पुतणे रोहित पवार यांनीही प्रचाराच्या काळात अजितदादांवर टीका केली होती. पण आज साताऱ्याच्या कराडमध्ये अजितदादा आणि रोहित पवार हे काका पुतणे एकमेकांसमोर आले. या भेटीत संगम आणि काका पुतण्याच्या नात्यातली प्रीती या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रानं पाहिल्या. पाहूयात नेमकं काय घडलं साताऱ्याच्या कराडच्या या प्रीती संगमावर. प्रचारातले आरोप प्रत्यारोप आणि शिव्यांच्या लाखोला ऐकून विटाळलेल्या कानांना रिलॅक्स करणारा हा काका पुतण्यातला संवाद. थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती या दृश्यांची व्याप्ती फक्त काका पुतण्यातल्या संवादापुरती नाहीये, तर यात अजित पवारांची अधिकारवाणी देखील आहे. दर्शन काकाचं. ठाण्याची उपमा देत पुतण्याचं केलेलं कौतुकही आहे. थोडक्यात वाचला आणि अजितदादा काय चीज आहे याची जाणीव करून दिलेली जाणीवही. माझी सभा झाली असती तर काय बरं, हे सगळं कुठं घडलं तर प्रीती संगमाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावर. पवार कुटुंबातला प्रत्येक जण ज्यांना गुरुस्थानी मानतो त्या यशवंतराव चव्हाणांचा स्मृतिदिन. स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन रोहित पवार परतत होते, तर अजित पवार दर्शन घेण्यासाठी नुकतेच पोहोचले होते. विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमधल्या खऱ्या काका पुतण्याचं आज महाराष्ट्राला दर्शन घडलं. दर्शन काकाचं. मला नाहीतर शुभेच्छा. थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दर्शन काकाचं. मला नाहीतर शुभेच्छा. थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय थोडीशी चुकामुक झाली, अन्यथा अजितदादांची शरद पवारांशी देखील गाठभेट झाली असती. वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही. ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा. आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती. अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं नाही, त्याच्यावर मी डिपार्टमेंटवर पण चिडलो. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातल्या खेळीमेळीची दृश्य पाहून राम शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. मात्र हे अश्रू काका पुतण्यातला जिव्हाळा पाहून नव्हे, तर स्वतःवर राजकीय अन्याय झाल्याच्या भावनेतून वाहत होते. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव केला. अजित पवारांनी सभा घेतली असती तर चित्र वेगळं असतं
मात्र पवार काका पुतळ्यांनी कट रचला असं राम शिंदेंना वाटतंय. माझी सभा झाली असती तर काय निश्चितच मला याची जाणीव होती की निवडणूक लागण्यापूर्वी त्यांचा कौटुंबिक एक करार झाला निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये एक कट रचल्या गेला आणि त्याचा मी बळी आहे. माझ्या दृष्टिकोनातून एक कट कारस्थान रचून एक अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं हे त्यांच्या तोंडून ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला ह्याची खरी परिचिती आलेली आहे. अजितदादांच्या सभा वारंवार मागितल्या, पक्षाकडे देखील सांगितलं, नेतृत्वाकडे देखील सांगितलं. अशा पद्धतीचा मी मेसेज 7 ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला फॉर्म माघारी घेतला आणि 7 तारखेला मी ही त्यांची सभा मागितली आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी स्वतः कबुली दिली आहे. हे अतिशय हे गैर आहे. ह्या महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही याच्यावरून हे सिद्ध होतं. अजित पवारांच्या सभेनं फरक पडला असता असं मान्य करताना पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडणाऱ्या राम शिंदेंना रोहित पवारांनी खडे बोल सुनावले. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. जर एक सभा झाली असती तर रोहित पवारांचा पराभव नक्की होता असं त्यांचं म्हणणं. दुसऱ्या पक्षाचं काय बोलतंय? अमित शहा आले का? देवेंद्र फडणवीस आले का? अजून दुसरे मोठे भाजपचे नेते आले का? नाही आले. माहीत होतं काय होणार आहे. त्यामुळे उगाच दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नेत्यांना रॉंग बॉक्समध्ये तुम्ही का पाडताय? तुम्ही पडला आहात ना, का तुमच्या आता मंत्रिपदाची अपेक्षा झाली म्हणून तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी, दुर्दैवाने त्यांना यश आलेलं नाही, थोडे नैराश्यामध्ये ते आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, त्या अनुषंगाने ते बोलतात असं आपल्याला बोलावं लागेल. जर रोहित पवार अजितदादांची बाजू घेत राम शिंदेंना खडे बोल सुनावत असतील तर स्वतः अजितदादांचे शिलेदार तरी कसे मागे राहतील? महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. राम शिंदे पराभूत झाले त्याचं त्यांना दुःख असू शकतं. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं काही कारण नाही. पण विनाकारण असं बोलणं हे अत्यंत अयोग्य आहे, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं. हा राम शिंदे साहेबांचा कुणीतरी करून दिलेला गैरसमज आहे. दादांनी मिश्किलपणे नेहमीप्रमाणे ते म्हटलं आणि तोच धागा धरून राम शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे चुकीचे आहेत. आता घरातला एखादा मुलगा समोर आला असेल तर दादा त्याला तेवढं मिश्किलपणे म्हणाले असतील. त्याला म्हटलं की तू, मी नाही आलो म्हणून बघ तू वाचला, हे दादाची नेहमीची स्टाईल आहे. पण आज राम शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने दादांवर त्यांनी भाष्य केलं ते साफ चुकीचं आहे. ते बिनबुडाचे आरोप आहेत, त्यात कुठलंही तथ्य नाही. अजित पवारांनी खरंच सभा घेतली असती तर रोहित पवारांचा पराभव झाला असता का? पुतळ्याचा पराभव टाळण्यासाठी अजित पवारांनी सभा घेणं टाळलं. या झाल्या जर तरच्या गोष्टी आणि राजकारणात जर तरला काहीच स्थान नसतं. आणि या जर तरच्या चर्चेपेक्षा महाराष्ट्राला भावते ती पवारांच्या दुसऱ्या पिढीतल्या काका पुतण्याची ही भेट. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक यश मिळवलं. 225 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणले. निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढली गेली. त्यामुळे या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा सूर वाढलाय. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्री आमचाच व्हावा अशी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर राज्यात भाजपकडून बिहार पॅटर्न राबवला जाऊ शकतो अशी ही चर्चा आहे. पाहूयात या संदर्भातला राजकीय शोलेचा एक सविस्तर रिपोर्ट. एकनाथजी शिंदे हे आगामी पुढचे आपले मुख्यमंत्री 5 वर्षासाठी झालेच पाहिजे. वर्षा बंगल्यावर आलेल्या लाडक्या बहिणींनी शपथविधी आधीच एकनाथ शिंदेंना लाडके मुख्यमंत्री ही उपाधी दिली आहे. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि आपणही यंदा मंत्री होऊ असं स्वप्न पाहणाऱ्या भरत शेट यांचा कोट सज्ज झालाय.
आता जे काही काम 2.5 वर्ष त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर पाहिलेलं आहे, तो त्यांना पुन्हा संधी मिळावी हे आमचं म्हणणं आहे. रविवारी रात्री ताज हॉटेलच्या भिंतींनी देखील एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातला शिवसेना आमदारांचा सूर ऐकला. पण प्रश्न हा आहे की 133 जागा जिंकलेली भाजप 57 जागा जिंकलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रीपद का सोडेल? तर या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी बिहार पॅटर्नवर बोट ठेवलंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी बिहार पॅटर्नवर युक्तिवाद करणाऱ्या नरेश म्हस्केंनी वकिली पेशा निवडला असता तर आज ते नक्कीच नामवंत वकील झाले असते. असो, बिहारमध्ये नेमकं काय घडलं होतं हे आमच्या प्रतिनिधींकडून समजून घेऊया. बिहार पॅटर्न यशस्वीपणे राबवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण नेत्याने असे संकेत दिलेत की बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड या दोन्ही पक्षांमधील आमदार संख्येचा फरक खूप कमी होता. तेच तुलनेने महाराष्ट्रात मात्र आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोघांच्याही आमदार संख्येमधील फरक हा प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे बिहार पॅटर्न महाराष्ट्रात कितपत लागू होईल याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. बिहारचा दाखला अपुरा पडेल की काय म्हणून नरेश म्हस्केंनी हरियाणाचा दाखला दिला. तिथे ज्या चेहऱ्याच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या त्या नायब सिंग सैनी यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यात आलंय. हरियाणाचा दाखला देण्यामागचं कारण म्हणजे भाजप नेत्यांकडून निवडणुकीपूर्वी केली जाणारी वक्तव्य. विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातोय आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही. अभी महाराष्ट्र में यूती सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं. एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी. हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली. त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं आहे उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे. नरेश म्हस्केंकडून केलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने दानवेदाजी आणि फडणवीसांच्या वतीने दरेकरांनी युक्तिवाद केला. बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे. आमचा मुख्यमंत्री कोण असा कुठलाही प्रकारचा कोणताही चेहरा डोळ्यासमोर आम्ही ठेवला नाही आणि आमच्या श्रेष्ठींनी तसा आदेश दिलेला नाही. निवडणुकीनंतर या विषयाची आपण चर्चा करू असं ठरलं होतं. मला असं वाटतं की मी स्वतः अमितबाईच्या बैठकीमध्ये उपस्थित होतो. एकनाथराव मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढतो हे माझ्या समक्ष अमितभाईंनी त्यांना फोन करून सांगितलं होतं आणि निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल. आता निवडणुका संपल्या, आमचे श्रेष्ठी आणि आमचे अलायन्स पार्टनर योग्य ते बसून निर्णय घेतील. नरेश म्हस्के यांची ती व्यक्तिगत भूमिका असू शकते. माझी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे की या राज्यामध्ये जनतेनं मॅन्डेट हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. तशा प्रकारचं सुतोवाच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी केलंय की देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. नुसता युक्तिवाद पुरेसा नाही हे ओळखून शिंदेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सागर बंगला गाठला. उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्रीपदाचे सर्वात मोठे दावेदार देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या बैठकीत नेमकं काय झालं असेल हे नेत्यांना आणि सागर बंगल्यातल्या भिंतींनाच ठाऊक. तिकडे भगवंत देखील थोडेसे कन्फ्यूज आहेत, कारण एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी मुंबईतल्या सिद्धिविनायकाला साकडं घालण्यात आलंय, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राज्याभिषेक व्हावा यासाठी पंढरपुरात दुग्धाभिषेक करण्यात येतोय. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी दैवी शक्तीबरोबरच
दिल्लीतली महाशक्ती प्रसन्न होणं ही तेवढंच गरजेचं आहे. आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही हे सांगणारी अजितदादांची राष्ट्रवादी हाच मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणं अपेक्षित आहे, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने अजितदादांचं नेतेपदी निवड केली, शिवसेनेने आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची नेतेपदी निवड केली, भारतीय जनता पक्षाची पण कदाचित विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते आहे आणि ती औपचारिकता असते शेवटी एक फॉर्मॅलिटी म्हणून, परंतु बोलवतील लवकरात लवकर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर अनेक मुद्दे हे कळीचे आहेत. मुख्यमंत्री म्हणून एका विशिष्ट समाजाच्या किंवा जातीचं प्रतिनिधित्व करणारा चेहरा पाहिला जाईल का? महायुतीच्या सर्व घटक पक्ष नेतृत्व मान्य करतील असा चेहरा कोणता असेल? त्याचबरोबर होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने कुणाला मुख्यमंत्री बनवलं तर जास्त फायदा ठरू शकतो? या सगळ्याहून पलीकडे जायचं म्हटलं तर कामगिरी म्हणजेच परफॉर्मन्स हा एकच निकष डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री केला जातोय का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं राजकीय पंडित शोधताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा निवडताना धक्का देण्याची परंपरा दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी रूढ करायला घेतली आहे. ती परंपरा खंडित होणार असेल तरच शिंदे आणि फडणवीस समर्थकांमधल्या चढाओढीला अर्थ आहे. अन्यथा मुख्यमंत्री म्हणून तिसराच व्यक्ती शपथ घेताना दिसेल आणि आपापल्या समर्थकांसह फडणवीस आणि शिंदेंना एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसावं लागेल. अर्थात या शक्यतेला तुर्तास गंमत जम्मत म्हणून पाहायचं ठरवलं तरी ती नाकारताही येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एकीकडे शिवसेनेच्या अपेक्षा ह्या प्रचंड वाढलेल्या असताना दिल्लीतून अवघ्या काही क्षणांपूर्वी आलेली बातमी काही वेगळंच सांगू पाहते. असो, राजकीय शोलेमध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.